तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमी परिसरामध्ये दीक्षाभूमीमध्ये आलेले आहेत। आपण ही त्याच ठिकाणची लाईव्ह दृश्य बघतोय। आज नागपूरमध्ये खरं तर आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि अनेक आमदार आज खरं तर नागपूरमध्ये अधिवेशनासाठी एकत्र आलेले आहेत आणि शिवसेनेचे अनेक आमदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दीक्षाभूमीमध्ये आलेले आहेत। आपण ही लाईव्ह दृश्य दीक्षाभूमीमधून बघतोय। तर काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चहापानाचं आयोजन केलेलं होतं आणि हे चहापान आटोपून सर्वच आमदार अनेक आमदार खरं तर दीक्षाभूमीवर येणार होते। थोड्याच वेळात मुख्यमंत्री देखील दीक्षाभूमीवर येऊ शकतात। त्याआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दीक्षाभूमीवर आलेले आहेत। त्यांच्यासोबत शिवसेनेचे इतर आमदारही उपस्थित आहेत। आपण बघतोय प्रताप सरनाईक, शंभूराज देसाई, उदय सामंत हे देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपस्थित आहेत। तर दीक्षाभूमीवरील ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दीक्षाभूमीवर आलेले आहेत। अभिवादन केले जाते आणि त्यांच्यासोबत शिवसेनेचे इतर आमदार देखील उपस्थित आहेत। दादा भुसे देखील आपल्याला त्यांच्यासोबत उपस्थित दिसतात। आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे। आज अधिवेशन आटपून सर्वच आमदार परत पुन्हा एकदा मुंबईमध्ये येणार आहेत आणि त्याआधी आज नागपूरमध्ये अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत। काही सकाळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या सर्व नेत्यांसाठी चहापानाचं आयोजन केलेलं होतं आणि तो चहापानाचा कार्यक्रम आटोपून आता शिवसेनेचे उपमुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे आणि आमदार हे सर्वच जण दीक्षाभूमीवर आलेले आहेत। आज दिवसभरात अनेक घडामोडी घडताना दिसणार आहेत, कारण आज नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि त्या पार्श्वभूमीवर अनेक भेटीगाठी अनेक बैठका देखील घडताना दिसणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महामानवाला अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमीवर आले।